विक्री विक्री आज शिवसेना, भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहताय अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करतील। दादा काय सांगाल, काय एकंदरीत जागांचा फॉर्म्युला ठरला? अगदी शेवटपर्यंत राष्ट्रवादी देखील म्हणत होती की आमची भाजपबरोबर युती होईल, परंतु पारंपरिक जे आहे ती शिवसेना भाजपची दिसते। काय जागांचा फॉर्म्युला? भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते। वेगवेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता, पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे, भाजपचे, आरपीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा आजचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी, आरपीआय, शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं खोपोली नगरपालिकेमध्ये। तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे। आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील। महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। एकंदरीत वाटत होतं की भाजपबरोबर युती होणार नाही, परंतु शिवसेनेच्या दृष्टिकोनातून देखील तयारी झाली होती, पण ती आता झालेली आहे। भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती खोपोलीमध्ये पुन्हा एकदा जो विधानसभेला मताधिक्य दिसतं तसं दिसेल असं वाटतं का? 100% विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युती, त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होणार नाही, परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे। अभिनंदन आणि ऑल द बेस्ट। थँक्यू।